अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी। मी शिक्षकी पेशातला मनुष्य असल्यामुळे या पोरांना कीर्तनात पाहिलं की खरंच समाधान वाटतं। बाळापूरकर खरंच तुम्ही भाग्यवान आहे। ही आजची पिढी कीर्तनाला पाहिली की प्रल्हाद महाराज तुमच्या गावाला 20 वर्ष धोका नाही असं वाटतं। अजून 20 वर्ष ही श्यामबाबांची कृपा आहे। अरे पोरं कीर्तनात असले पाहिजे। आपल्या मुलांना खरं वारकरी धन हे आहे। तुम्ही आज जरी मेलात तरी तुमच्या पोराला प्रॉपर्टीचं धन कायदा देतं। तुम्ही किती वेळ जगला त्याला नाही, तुम्ही गेलात ना प्रॉपर्टीचं धन तुमच्या पोराला मिळणार आहे। काय वैभव असेल तुमचं, जमीन असेल 40 एकर असेल, 2 पोरं 20-20 ठरलेलं आहे, गणित आहे ते। पण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मुलाला संस्काराचं आणि विचाराचं धन द्यायला जगात कोणी शिल्लक नसेल। तुमच्या जवळ राहणारा सुद्धा तुमच्या मुलाचं हित व्हावं या भावनेनं जीवन जगत नाही, तो त्याचं भलं व्हावं या भावनेने जगेल। त्यामुळं ही पिढी हुशार आहे। काळ होता महाराज 20 वर्ष अगोदरचा की जिथं कुठेही चांगलं शिकायला मिळायचं। कुठेही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाताना सुद्धा त्यावेळेला बाया विनंती करायच्या, गुरुजी आमचं पोरगं घ्यावं वर्गात, लय त्रास देतो बुवा ते घरी, घ्या त्याला वर्गात। त्यावेळेला असा हात पुरवावा लागायचा कानाला। तुम्ही काही नाही पुरवला असेल, ज्यावेळेला कानाला हात पुरला त्यावेळेला गुरुजी म्हणायची येऊ द्या वर्गात। थोडं एक कांड जरी कमी असलं तरी गुरुजी म्हणायचे नाही नाही बाई घरी राहू द्या। अहो गुरुजी लय त्रास देतो तो, घ्या त्याला वर्गात। नाही नाही गुरुजी तुम्हाला विनंती आहे घ्या। नाही नाही बाई घरी राहू द्या त्याला, तो आम्हाला इथं त्रास देईल, तुम्ही घरी राहू द्या त्याला। अगोदर बाई म्हणायची घ्या गुरुजी घ्या गुरुजी घ्या गुरुजी। आता सगळ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर अशी पाळी आली महाराज, बाई द्या पोरग द्या पोरग द्या पोरग। पोरच नाही, कारण आता पोरं कुठे, पोरं बाळापूरच्या शाळेत नाही, इंग्लिश मिडियमला आहे। तुमचं माझं पोरग 3 वर्षाचं झालं, अरे 2चं झालं की प्ले ग्रुप, 3चं झालं की नर्सरी, 4चं झालं की KG1, 5चा झालं की KG2, 6चं झालं की फर्स्ट स्टँडर्ड। 2-4-5 वर्षांना असं होईल पोरं गर्भात असतील त्याच वेळेला यांना वाटेल आणि ABCD म्हटलं पाहिजे आत। अपेक्षा लोकांच्या वाढल्या। मी तुम्हाला हे सांगत होतो की त्यावेळेला जिल्हा परिषदेला विनंती करून शाळेत घालावं लागायचं पोरग। पण विनंती का होती, कारण 6 वर्षाचं लेकरू झालं की इतकं चांगलं काही शिकायला मिळायचं महाराज जिल्हा परिषदेच्या शाळेत। कॉलेज लेवलचं शिक्षण आपण घेतलं तरीही जिल्हा परिषदेची शाळा अजून सुद्धा अंतःकरणातून निघत नाही। ते दिवस आज सुद्धा आठवतात, आज सुद्धा आठवतात। काय मिळायचं त्यावेळेला। आपला दावा आहे बाळापूरकर, म्हातारी माणसं कीर्तनाला बसली, तरुण पोरं, बाल गोपाल आहे, महिला कीर्तनाला आहे। आपला दावा आहे तुम्हाला, तुमच्या घरातल्या टीव्हीतलं एक सुद्धा चॅनल तुमची घरातली तरुण नात आणि तुम्ही सोबत पाहू शकत नाही। एक चॅनलचं नाव सांगा, एक नाही पाहू शकत तुम्ही। अरे 20 वर्षाच्या अगोदर एकच चॅनल होतं टीव्हीत, एक कोणतं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणतं? दूरदर्शन। ते पूर्ण वेळ दिसत नव्हतं। मला आठवतं मी गरीबाचा पोरगा आहे, ते चॅनल काही वेळ दिसायचं, काही वेळेला पळायचं। ते चॅनल दिसलं नाही की मी असं आमच्या घरावर चरायचो त्या पत्रावर। त्यावेळेला काय छत्र्या होतं हो, काय होतं? एंटिना। मी तो एंटिना असा जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो, नुसतं फिरवून जमायचं नाही ते। तो एंटिना फिरवल्यावर मी एकाला खालच्याला विचारायचो, का रे भाऊ आलं? तो खालचा म्हणे मुंग्या दिसताय गड्या आता। म्हणजे मुंग्या आल्यावरही आनंद व्हायचा महाराज, आणि चित्र आल्यावर तर मग बस पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदय। ते चित्र फार आनंद द्यायचं। पण त्यावेळेला प्रयत्नाची पराकाष्ठा करून आलेलं चित्र आनंद देणार होतं। त्यावेळेला बाई पदर घेऊन यायची आणि हात जोडून म्हणायची नमस्कार। आज दूरदर्शनवरच्या प्रायोजित बातम्या 7 वाजेला लोक टीव्ही लावून बसायचे। अरे घराघरात असे चाला तुम्ही, आवाज यायचा घराघरातून, काळ्या मातीत मातीत ती आमची माती आमची माणसं, काय पाहायची महाराज लोक। आता तुम्ही कोणतंही चॅनल लावा, दूसरी सफेदी निरमा से आए रंगीन कपड़ा ही खिल खिल जाए, सबकी पसंद
निरमा वॉशिंग पावडर निरमा. तुम्ही आमची पावडर घ्या, तुमचे कपडे दुधासारखे स्वच्छ होतील. मी तिला म्हणतो, बाई आम्ही तुझे कपडे घेऊही, ते धुतल्यावर दुधासारखे होतीलही, पण तू कपडे तर घाल. धुवायला घालावी लागतील ना, तू घालतच नाही म्हणते पावडर घ्या. काय दिशा बोलून काय फसवणूक आहे महाराज. चांगलं शिकण्याचं एक सुद्धा स्टेज राहिलेलं नाही. एक माफी मागून बोलतो, काही लोकांना माझा राग येईल. तुम्हाला राग आला तरी मला त्याचा काही परिणाम होत नाही. राग येऊन येऊन काय करणार आहे तुम्ही? या साऊंडच्या मालकाला सांगाल पुढच्या वर्षी तारीख घेऊ नका, याच्या पलीकडे आमचा काय ताब्यात आहे हो तुमच्या. असे लय गाव पडले महाराष्ट्रात खरं ऐकणारे. तुम्हाला राग येईल. चांगलं ऐकण्याचं आणि चांगलं शिकण्याचं एकमेव व्यासपीठ आहे, एकमेव. अरे तुमची माझी पोरं जिथं शिकायला जात आहे तिथं चित्रपटातल्या गाण्यावर 26 जानेवारीला नाचायला तुमच्या माझ्या घरातल्या 20-20 वर्षाच्या पोरगी 2-2 महिने प्रॅक्टिस करता. घरातली माणसं 2-2 महिने माझ्या पोरीनं स्टेजवर नाचावं म्हणून परवानगी देत आहे. दुर्दैव या काळाचं आहे. हिंदूची पोरगी स्टेजवर नाचावी आणि खाली बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवाव्या, एवढा खालावेल तुमचा माझा धर्म, असं नसल पूर्वी वाटलं आपल्या पूर्वजांना. पण आज काळ येतोय महाराज, बदललाय जमाना. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात पदतीर्थाचे प्राशन करीता, पदतीर्थाचे प्राशन करीता, मुखी झळकले आसू, मुखी झळकले आसू, माय माऊली गजाननाने, माय माऊली गजाननाने, क्षणात पुसले आसू, ओ क्षणात पुसले आसू. शेगाविया चला जाऊया, शेगाविया चला जाऊया, आनंदाचा मायेरा, सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा, गण गण गणा वार करी संसार, वार करी
आता गोडी खाय त्यांची उष्टावडी, करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. श्रीमंत असे संतश्रेष्ठ, ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर, वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता शिवपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंत जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, श्री महाराजांचा चार चरणाचा गोपाळांवरती असलेलं अनन्यसाधारण प्रेम एका प्रेम आविष्काराच्या उदाहरणातून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात सांगतायत. विठ्ठल विठ्ठल फार वेळ विस्तारामध्ये घालवणं योग्य नाही. मला असं वाटतं हो घातलेल्या भक्ती महोत्सवाबद्दल कोणही माझ्यासमोर बसलेल्यांपैकी अनभिज्ञ नाही. त्या संदर्भामध्ये सगळ्यांना ज्ञात आहे. तरी वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणून स्पर्श करून पुढे जाईल आपल्या या पुण्य पावनभूमीमध्ये, ग्राम बाळापूर गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला याही वर्षीचा प्रातस्मरणीय वैकुंठवासी परमपूजनीय श्रद्धेय, ज्यांच्या कृपेच्या वोरशाने, ज्यांच्या कृपेच्या डोलाऱ्यात ज्या तीन महात्म्यांनी संतश्रेष्ठ भगवान बाबा, संतश्रेष्ठ वामन बाबा आणि ब्रह्मलीन सद्गुरू श्याम बाबा यांच्या आशीर्वादानं या मंडपात बसण्याची लायकी तुम्हाला आणि मला ज्यांनी मिळवून दिली, नवे नवे आपल्या कपड्यावरचं दान सुद्धा ज्या संतांच्या आशीर्वादाने कृपेने आपण जगतोय, आपलं जे जे भलं जीवनात घडतंय हे ज्यांच्या कृपेने घडतंय त्या संतांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवात आपण एकत्रित आहोत. श्यामबाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मराठवाड्यामधला एक प्रसिद्ध सप्ताह आपण संपन्न करत आहात. छोट्याशा गावाने केलेला मोठा कार्यक्रम आहे. मोठी माणसं मोठी कामं करत असतात. मोठा माणूस मोठं काम ज्या वेळेला करतो त्यावेळेला इतिहास त्याची फार वेळ दखल घेत नाही. उलट मोठ्या माणसाने एखादं छोटं काम केलं तर त्याचा उपहास होतो, त्याची निर्वत्सना होते, निंदा होते. मोठी माणसं मोठं काम करत असतात. एखाद्या मोठ्या माणसाने छोटं काम शोभा देत नाही. पण ज्यावेळेला छोटी माणसं मोठी कामं करतात त्यावेळेला इतिहासाचं सुवर्ण पान त्या गावाची, त्या कार्याची दखल घेतल्याशिवाय राहत नाही. असं एक दखल पात्र गाव बाळापूर. पहिल्यांदा तर समस्त गावकरी मंडळींना, समस्त संयोजकांना शतशः धन्यवाद की इतका सुंदर उपक्रम आणि इतका सोहळा आपण साजरा करत आहात. खरंच आपण नशीबवान आहोत की 2 वर्षाच्या प्रचंड महामारीमध्ये सुद्धा तुम्ही आणि मी जिवंत आहोत. आणि जिवंत असून भगवंताच्या दरबारात आहोत. याच्या पलीकडे काय मागता आता देवाला? आपण जिवंत असून भगवंताच्या जवळ आहोत. दिला या काळी अवकाश. तुकोबाराय असं म्हणतात, ही उरलेली जी वेळ आयुष्याची आहे ही भगवंतानं आपल्याला सेवा करण्याकरताच दिलेली आहे, उपासना करण्याकरताच दिलेली आहे. तुम्ही भाग्यवान आहे. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्तच आहे मोजली तरी. तुमच्या गावची माणसं काही कारगिलच्या युद्धाला गेले का? मागे बसले. पुरुषांची संख्या आहे पण माता भगिनींनी खरंच मंडप पॅक केला. खरं तर आपल्यापेक्षा जास्त कामही त्यांनाच आहे. पण सगळं आवरून कीर्तनाला हजर. स्त्रियांमुळेच वारकरी संप्रदायाला विशेष शोभा आहे महाराज. गावोगावीचे सप्ते असतील, नामसाधना असेल, उत्सव असेल, श्रावणातली पोथी का असे ना, पण ते टिकू नये फक्त यांच्या पायावर. नाही तर वेळेच्या मर्यादेत आपल्या बजेटमध्ये ह्या गोष्टी आता तरी राहिलेल्या नाही आहे. कीर्तनाला बसलेल्या माणसाने प्रत्येकाने, मला असं वाटतं, या मोबाईलकडे जर लक्ष दिलं तर जीवनातला किती वेळ आपला मोबाईलमध्ये जातोय हा ज्याच्या त्याने एखाद्या वेळेला दिवसातलं गणित काढून बघा. 50 ओव्या वाचायला सुद्धा माणसाला ज्ञानोबारांच्या वेळ नाही आहे. 50 धकाधकीचं युग आहे.
पण माता माऊल्यानो तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, इतक्या गर्दीनं आलात तुम्ही. या कार्यक्रमाचं वैभवच आहे, भजनातलं मराठवाड्यातलं वैभवच इथं आज उपस्थित आहे. आळंदीपासून पार संभाजीनगर औरंगाबादपर्यंत आपण सगळेच जण उपस्थित आहात. सगळ्यांबद्दल कृतज्ञता समर्पित करतो. जरा कॉफी करतो बरं का. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे आणि व्यासपीठावरती आदरणीय श्रीयुत कदम माऊली आहेत, ज्यांच्या माध्यमातून इथं या वारकरी संप्रदायाची सगळीच मंडळी ज्या प्रेमामुळे इथं येतात, असं कीर्तनकारांचं चालतं बोलतं व्यासपीठ आदरणीय हरिभक्तपरायण आमचे प्रल्हाद बाबा वाघ आहेत. प्रल्हाद महाराज आणि समस्त गावकरी मंडळी आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत, अनेक वर्षापासून काल याची सेवा त्यांच्याकडे. आदरणीय विठ्ठल भाऊलाल खाडे, त्यांनासुद्धा धन्यवाद. मुनिजन सगळी एकाहून बळीरे इथं उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांची पहिली चाल झाली, किशोरजी महाराज दिवटे गुरुजी आहेत, सदानंद महाराज मगर गुरुजी आहेत, काका महाराज खैरे आहेत, आदरणीय बंधुराज संतोष महाराज संबळे आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण योगेश महाराज शेजूळ आहेत, निवृत्ती महाराज वाडेकर आहेत, आदरणीय गणेश महाराज देवकर आहेत, बळीराम बाबा ढाकणे आहेत, पालवे बाबा आहेत, मृदंगावरती आदरणीय हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज तराशे आहेत. रामायणाची सुद्धा कथा इथं होते, आदरणीय पांडुरंग बाबा वाडेकर आहेत. या सगळ्यांबद्दल कृतज्ञता समर्पित करतो. आज विशेष उपस्थिती विठ्ठल महाराज शिंदे, आपण सुद्धा आलात. सगळ्यांबद्दल प्रेमभावना समर्पित करतोय, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली, ज्यांच्या संपर्कातनं असे आदरणीय सोमनाथ बाबा आहेत, चैतन्य सौंड जालना, आबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संपूर्ण प्रेमीगणांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. सगळ्यांबद्दल कृतज्ञता समर्पित करतो. अधिक वेळ विस्तारामध्ये न घालवता मराठी हॉटस्पॉटला नमस्कार करून माझ्या सेवेकडे येतो. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलाय. या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याचं असणारं गोपाळांवरचं प्रेम तुकोबार आपल्या शब्दात व्यक्त करतात. आजचं जे कीर्तन आहे ना, या कीर्तनाला तुम्ही घरून निघालात ना, त्याच वेळेला ठरवलंय की आज महाराजांच्या तोंडून काय ऐकायचंय. एरवी कीर्तनाला आपण जातो त्यावेळेला विषय ठरवलेले नसतात, पण काल्याच्या कीर्तनाला जाणारा कुठलाही व्यक्ती असो, तो घरून जाताना ठरवूनच निघतो की मला आज कीर्तनात काय ऐकायचं आहे, काय श्रवण करायचंय. मग तो कोणी असो का हो, ते का ठरलेलं असतं त्याचं कारण आहे. काल्याचं कीर्तन हे 4 महिन्याच्या सांगतेचं असो, वर्षाच्या सांगतेचं असो, 7 दिवसाच्या असो, 3 दिवसाच्या असो, ते नियमात बांधलेलं कीर्तन आहे, ठरलेलं कीर्तन आहे. या कीर्तनाचं नाव आहे प्रसादाचं कीर्तन. याला आपल्या उपासनेमध्ये प्रसादाची सेवा म्हणतात. हे प्रसादाचं कीर्तन आहे. व्यापारी वर्गाच्या भाषेत आजचं पगाराचं कीर्तन आहे, शेतकऱ्याच्या भाषेत आजचं सुगीचं कीर्तन आहे, पण साधकाच्या भाषेत आजचं प्रसादाचं कीर्तन आहे. आणि प्रसाद घ्यायला ही सगळीच मंडळी आसुसलेली, बालगोपाल आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत. असंही कीर्तनाला जास्त संख्या आहे बालगोपालांची, आणि खरंच ती कीर्तनात असले पाहिजे. या वयातली पोरं आज कीर्तनाला असली पाहिजे महाराज, कारण आता जमाना काळ मोठा बदललेला आहे. या वयामध्ये मुलाला टाळ मृदंग कथा कीर्तन ह्या चाली, वारकरी संप्रदायाची परंपरा, माझे ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, भगवान बाबा यांची परंपरा, गडी उतरवण्याचे दिवस आज समाजामध्ये कीर्तनातून राहिलेले. इतर ठिकाणी ते स्टेज, ते गॅदरिंग आता उपलब्ध नाहीये. कुठं सोशल गॅदरिंग अशी आहे की जिथं चांगलं शिकायला विद्यार्थ्यांना काहीतरी मिळेल, एक सुद्धा ठिकाण नाही, एक. कारण काळाच्या ओघामध्ये आपण सगळंच विसरत चाललो. तुम्ही आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला मला आठवतं, मी जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे. हा बीड बायपास रोड माझ्या फार जिव्हाळ्याचा रोड आहे. तुम्ही म्हणाल का? कारण मी 2.5 वर्ष याच रोडला मॉडर्न अध्यापक विद्यालय MM शेख त्यांचं, त्या अध्यापक विद्यालयामध्ये D.Edचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय. 2.5 वर्ष राहायला होतो, पायी फिरलो इकडे या गोगल काय ते गोलडगावपर्यंत. आम्ही क्रिकेटच्या मॅचेस खेळायला बीड बायपासून जायचो, शिवाजीनगरमधून, औरंगाबादमधून. अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर, तालुका जिल्हा संभाजीनगर.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरू श्यामबाबा पुण्यतिथी